नमस्कार, मी आशिष VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत करतो। बातमीपत्रावर नजर टाकण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। हुक्का पार्लरच्या गुळगुळीसाठी NOC वर केली खोडतोड, दोघांना केली अटक। महानगरपालिकेने सील केलेली दुकाने 15 दिवस उघडण्यासाठी मुभा देण्यात यावी, व्यापाऱ्यांनी घेतली मनपा आयुक्त यांची भेट। कुलटेक एंटरप्राइजेसच्या कारखान्याला लागली भीषण आग, लाखोंची हानी। आयुक्तांच्या निर्देशावरून खत्री आणि प्रियदर्शनी व्यापारी संकुलातील दुकानांना लावले सील। अमरावती जिल्ह्यातील 11 केंद्रांवर नाफेडच्या तूर खरेदीस प्रारंभ, 50,000 पोत्यांची आवक। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। वळूयात सविस्तर वृत्ताकडे। सिटी कोतवाली समोरील प्रियदर्शनी व्यापार संकुलातील दुकाने 15 दिवस उघडण्याची मुभा द्यावी, असं व्यापाऱ्यांनी निवेदन देऊन महानगरपालिका आयुक्त हेमंत पवार यांच्याशी चर्चा केली आहे। पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रार महानगरपालिकेने परत घ्यावी असे म्हणत दुकाने सतत बंद राहिल्यास व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकतं, असंही यावेळी व्यापाऱ्यांतर्फे बोलण्यात आलंय। महानगरपालिकेने थकीत भाडेपोटी सिटी कोतवाली समोरील प्रियदर्शनी मार्केटमधील 54 दुकाने सील केली आहेत। तेथील व्यापाऱ्यांनी महानगरपालिका आयुक्त हेमंत पवार व महापौर यांची भेट घेऊन 15 दिवस दुकाने उघडण्याची मुभा मागितली आहे। तर पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रार मागे घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन चर्चा केली आहे। प्रियदर्शनी व्यापार संकुलातील व्यापाऱ्यांनी दिनांक 17 मे रोजी महानगरपालिका आयुक्त हेमंत पवार यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे एक निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली। ही कारवाई पूर्णतः व्यापारी वर्गावर होऊन उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। दुकानामध्ये लाखो रुपयांचा माल असून अधिकांश दुकानदार मोबाईल विक्रीशी संबंधित आहेत। जर ही दुकाने बंद राहिली तर व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। प्रियदर्शनी मार्केट आहे, व्यापारी संकुल आहे। त्या व्यापारी संकुलामध्ये काल अमरावती महानगरपालिकेने दुकानं सीलबंद करण्याची कारवाई केली। आता ती कारवाई करत असताना याच्यामध्ये मनपाने काही गोष्टी आमच्यासमोर मांडल्या आणि झालेलं असं आहे की त्याच्यामध्ये अधिकांश मोबाईलचे दुकानदार आहेत आणि त्यामुळे मोबाईलचे दुकानदार आज मोबाईलचा लाखो रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी अडकून पडलेला आहे। व्यापार बंद झालेला आहे। जवळपास 100 लोकांचा बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून आम्ही सन्माननीय आयुक्तांना आणि सन्माननीय महापौरांना तसेच स्थायी समिती सभापती यांच्या नावे सुद्धा आम्ही एक निवेदन तयार करून त्यांना दिलेलं आहे। आणि महानगरपालिकेचा जो दस्ता त्या ठिकाणी सीलबंद करण्याची कारवाई करण्यासाठी जो आला, त्यांनी झालं असं की बाचाबाचीमध्ये काही क्षुल्लक बोलचालीवरून त्यांनी FIR सुद्धा दाखल केली। त्याच्यामध्ये आपण तोडगा काढावा। आम्ही याच्याबद्दल दिलगिरी पत्र त्यांना देऊ। ते दिलगिरी पत्र दिल्यानंतर ते आम्हाला सन्माननीय आयुक्तांनी आश्वस्त केलं की आम्ही तो गुन्हा जो नोंदवलेला आहे तो गुन्हा सुद्धा आम्ही विड्रॉल करू, की याच्यामध्ये काहीतरी मधला तोडगा निघाला पाहिजे। नुकसान कोणाचंही होऊ नये। शासकीय मालमत्ता आहे, महानगरपालिकेचंही नुकसान होऊ नये। महानगरपालिका सुरळीत चालावी, व्यापारी सुरळीत चालावा, व्यापार सुरळीत चालावा आणि संपूर्ण याच्यामध्ये मधला तोडगा निघून हा संपूर्ण प्रकार मध्ये काहीतरी व्यवस्थित निकाल निघावा अशी आमची अपेक्षा। महानगरपालिका आयुक्तांनी निवेदनावर बोलताना सांगितले की तुम्ही आमच्यासोबत 11 महिन्याचा करार करून आम्हाला लीगली महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यापासून मदत करा। आज जेथे मार्केट रेट प्रमाणे 7,500 रुपये महिना दुकान भाडे मिळायला पाहिजे, तिथे फक्त 100 रुपये महिना महानगरपालिकेला मिळतोय। यामध्ये मोठी तफावत असून नवीन करार करणे फार गरजेचे झाले आहे, असेही आयुक्त यावेळी बोलले। व्यापारी आणि अधिकारी यांच्यात कार्यवाही दरम्यान झालेल्या बाचाबाचीची महानगरपालिकेकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। ती महानगरपालिकेने परत घ्यावी। व्यापाऱ्यांकडून झालेल्या कृत्याबाबत ते जाहीर माफी मागण्यास तयार आहेत, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण जी काही एक मोहीम राबवत आहोत त्याचाच भाग म्हणून शहरामध्ये महानगरपालिकेचे जे विविध व्यापारी संकुल आहेत, या व्यापारी संकुलांकडून आपल्याला काही फार मोठ्या अपेक्षा आहेत की अनेक ठिकाणी जे करारनामे झालेले आहेत ते चुकीचे आहेत किंवा नियमबाह्य आहेत। काही ठिकाणी असं आढळून आलेलं आहे की ज्यांच्यासोबत आम्ही करारनामे केलेले आहेत त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी काहीच त्यांच्यामध्ये व्यवहार झालेत आणि अने बला बने कला अशा पद्धतीने त्या प्रॉपर्टीज ट्रान्सफर करून टाकलेल्या आहेत। म्हणजे थोडक्यात करारनाम्यांचा भंग मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे।
अनेक ठिकाणी प्रॉपर्टी टॅक्स न भरणं किंवा जी काही भाड्याची रक्कम आहे ती अदा न करणं असेही प्रकरण आम्हाला उघडकीला आलेले आहेत. आणि म्हणून आम्ही याचा एक बेसिक सर्वे केला होता आणि अशी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला प्रकरणं आढळून आलीत त्या त्या ठिकाणची कारवाई आपण सुरू केलेली आहे आणि 200च्या वर दुकानं आतापर्यंत आपण सील केली. जो कोणी आता त्या दुकानाच्या ताब्यात जो कोणी असेल तो आमच्याकडे अप्रोच होईल आणि तो ताब्यात असल्यामुळे त्याच्याशी आम्ही नव्याने एक करारनामा करू जो 11 महिन्यांचा असेल आणि सध्याचे जे दर आहेत त्या दरानुसार असेल. कारण पूर्वीचे जे दर आहेत ते इतके कमी आहेत की त्या प्रॉपर्टीची किंमत आणि सध्याचं जे काही बाजारभाव आहे ते भाडं जे काही आपण आहे त्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. तर 2017ची जे काही रेडी रेकनरची रेट आहेत त्या रेटच्या माध्यमातून मला त्यांच्याशी करारनामे करता येतील आणि महानगरपालिकेचं उत्पन्न या माध्यमातून वाढेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. अमरावती जिल्ह्यातील 11 केंद्रांवर नाफेडच्या तूर खरेदीस प्रारंभ झाला असून अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. दिनांक 22 एप्रिल नंतर आवक झालेल्या जिल्ह्यातील 11 खरेदी केंद्रांवर मंगळवारपर्यंत 28,000 क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली असून बाजार समितीत एकूण 50,000 पोत्यांची आवक झालेली आहे. अमरावती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी दिनांक 17 मे रोजी नाफेडच्या वतीनं शासकीय खरेदीचा शुभारंभ करण्यात आलाय. बाजार समितीसह जिल्ह्यातील एकूण 10 खरेदी केंद्रांवर शासकीय तूर खरेदी केंद्र सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर 22 एप्रिल नंतर सुमारे 2 लाख तुरीच्या पोत्यांची आवक झाली आहे. शासनानं 22 एप्रिल पासून शासकीय तूर खरेदीस प्रारंभ केलाय. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तोडक्या यंत्रणेअभावी मोठ्या प्रमाणात तुरीचे मोजमाप रखडल्यानं पावसाळी वातावरणामुळे बिकट अवस्था निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचा 4 दिवस बाजार समितीची यंत्रणा या शिल्लक तुरीच्या मोजमापासाठी लावली होती. त्यानंतर शासनानं निर्देशांनुसार पुन्हा तूर खरेदी केल्यानंतर येथील बाजार समितीत सुमारे 50,000 पोत्यांची आवक झाली आहे. परंतु 22 एप्रिल पर्यंतच्या पोत्याच्या मोजमापाअभावी नवीन आवकेची खरेदी सुरू करण्यात आली नव्हती. नाफेडमध्ये मी 40 पोते तूर विक्री करता आणलेली आहे. त्याचा आज ग्रेडिंग पण झालं आणि काटासुद्धा होत आहे. नाफेडच्या खरेदीबद्दल मला समाधान आहे. ग्रेडिंग झाला, काटा पण चालू आहे, नाफेडची खरेदी असल्यामुळे आम्हाला समाधान आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. हुक्का पार्लरच्या गुडगुडसाठी एनओसीवर खोडतोडीचा गुल लागला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे झालाय पर्दाफाश. विजेच्या एनओसीवर लिहिले होते चक्क हुक्का पार्लर. या प्रकरणी महानगरपालिका कनिष्ठ लिपिक दिलीप फुलाडींच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केलाय. महानगरपालिकेच्या कार्यालयाला हुक्का माफियांचा सुरुंग लागला असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रशासकीय यंत्रणेला सुरुंग लावून हुक्का पार्लरसाठी कपाटातील फाईलमध्ये घुसून एनओसीवर सोयीनुसार नोंदी करण्याची घनश्याम हुक्का पार्लरच्या नवीन चंद उर्फ घनश्याम पन्नालाल भंडारी व अमित सतीश दुबे यांनी मजल केली आहे. त्यामुळे महानगरपालिकेचा कारभार चव्हाट्यावर आलाय. या प्रकरणी भंडारी व दुबे यांच्यावर शहर कोतवाली पोलिसांनी दिनांक 17 रोजी गुन्हे दाखल केले आहेत. महानगरपालिका येथून तक्रार प्राप्त महानगरपालिकेचे अधिकारी आणि क्लर्क इथे कर्मचारी इथे आले कंप्लेंट द्यायला की त्यांच्या इथे जे ना हरकत प्रमाणपत्र दाखल करायला घनश्याम भंडारी आणि त्याच्याबरोबर अमित दुबे आले होते. तर यांनी त्या क्लर्कनी त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिलं आणि त्याच्यावर रिसिव्ड म्हणून घनश्याम भंडारी यांनी सही केली आणि ते दिल्यानंतर त्या बाबूला काही थोडंसं कामाने थोडं टेबल सोडून जावं लागलं. तर तो बाहेर गेल्याबरोबर यांनी त्याच्या कपाटातनं ती फाईल काढली आणि त्याच्यामध्ये फाईल काढून तो जो एक पेज जे होतं जे ना हरकत प्रमाणपत्राचं त्याच्यावरती स्वहस्ताक्षरात त्यांनी लिहिलं. तिच्यामध्ये हुक्का पार्लर आणि कार्ड गेम वगैरे असे एक 4-5 नावं लिहिले आणि परत तो कागद त्याच्यात पॅक केला आणि आत ठेवून दिला आणि स्वतःच्या याच्यावर लिहिलं आणि तो क्लर्क आल्यानंतर उठून ते निघून गेले. हे थोडंसं ज्यावेळेस आता सध्या अमरावती शहरामध्ये हुक्का पार्लरबाबत
कोण परमिशन देत आहे कोण नाही याच्याबाबत चर्चा सुरू असल्यामुळे काय झालं की बऱ्याच याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की महानगरपालिकेकडनं देण्यात येत आहे का, मग ते शोधाशोध सुरू झाली की कोण परमिशन देत आहे कोण देत आहे. विविध स्वरूपाचे ना हरकत प्रमाणपत्र घेत शहरात अनेक ठिकाणी अवैधपणे हुक्का पार्लर चालवले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. असेच धक्कादायक प्रकरण महापालिकेच्या सहाय्यक संचालक नगर रचना विभागात समोर आलंय. शहरात कोणत्याही स्वरूपाचा उद्योग आणि व्यवसाय सुरू करावयाचा असल्यास NDP कडून वीज घेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असतं. मनोरंजन या व्यवसायानं स्वरूप असलेला अर्ज दाखल करण्यात आला होता. नवीन चंद उर्फ घनश्याम भंडारी व अमित दुबे हे दोघे मनोरंजन व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी दिनांक 12 मे 2017 रोजी महानगरपालिकेच्या ADPT विभागात आले होते. कनिष्ठ लिपिक दिलीप फुलाडी यांनी अंबागेट परिसरात मनोरंजन व्यवसायासाठी वीज कनेक्शन मिळावे म्हणून ना हरकत प्रमाणपत्र दिले. त्याची एक प्रत त्यांना देऊन एक प्रत फाईलमध्ये ठेवून अलमारीत ठेवून दिली आणि पोलीस FIR नुसार ते लघुशंकेसाठी बाहेर जाताच याच संधीचा फायदा घेत दोघांनी अलमारीतील फाईल बाहेर काढून NOC वर मनोरंजन तसेच हुक्का पार्लर कार्ड पार्लर अशी व्यवस्था करून त्याचे स्वरूप दिले. ही बाब CCTV फुटेजच्या आधारे दिसून आल्यानं भंडारी व दुबे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 16 तारखेला CCTV फुटेज चेक केल्यानंतर यांना जो काय प्रकार दिसला तिथे की आपल्या याच्यातलं सरकारी डॉक्युमेंट्समधलं ते काढलं फाईल आणि त्याच्यात हेराफेरी केली, तर त्याच्यामुळे ते लगेच कंप्लेंट द्यायला इथे आले आणि त्याच्यामध्ये कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही लगेच त्यांना ताबडतोब इथे ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडे ज्यावेळेस आम्ही घनश्याम भंडारी आणि अमित दुबेला इथे आणलं आणि घनश्याम भंडारी यांनी स्वतःचं नाव तोपर्यंत आम्हाला घनश्याम भंडारीच सांगितलं, पण ज्यावेळेस जो आरोपीचा फॉर्म वगैरे जे काय आमचे फॉर्मॅलिटी कंप्लीट करायचे असतात त्यावेळेस त्यांनी त्याचं नाव आणि त्याचे अंग झडती घेतली, तर त्याचं आधार कार्ड त्याचं आयडेंटिटी प्रूफ जी मिळाली त्याच्यामध्ये नवीन चंद्र नाव आहे त्याचं, नवीन चंद्र भंडारी, आणि घनश्याम हा तो त्याचा भाऊ असल्याचा सांगतोय. तर नवीन चंद्र सांगितला आणि तिथे अप्लिकेशन घनश्यामच्या नावाने केलं, घनश्यामच्या नावाने सही केली घनश्यामची, सगळं त्यांनी तिथे डॉक्युमेंट्स जे काय केले आहेत त्याच्यामध्ये आम्हाला लक्षात आलं की याच्यामध्ये यांनी फ्रॉड केलेला आहे आणि याची जी वर्तणूक आहे ती पण संशयास्पद आहे. कारण भावाच्या नावावरती अर्ज करणे, जो भाऊ इथे राहतच नाही आहे, आणि त्याची सही मारणे, तर यांनी अजून काय काय केलेलं आहे असेल याचं पण थोडंसं बघणे हे आहे. त्याच्यानुसार त्यांच्या तक्रारीनुसार आपण कलम 417, 465 आणि 468 भादवीच्या या कलमाप्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहे. आता अजून त्याचा शोध घेणे सुरू आहे, त्यांचा PCR घेण्यात येईल आणि याच्यामध्ये अजून कोण आहे, अजून कोणी आहे का त्यांचासुद्धा शोध घेण्यात येईल आणि याच्याकडनं सगळे डॉक्युमेंट्स वगैरे जे आहे, सध्या अमरावती शहरात जे काय हुक्का पार्लरबाबतचे जे काय प्रतिक्रिया उमटत आहेत त्याच्यामुळे हा जो तपास आम्ही करतोय तो खूप बारकाईने करतोय आणि याच्यामध्ये अजून नक्कीच काहीतरी शोध नक्कीच लागेल. तर बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा फक्त VCN न्यूज. घरची शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा. अगं बाई, विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी. GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72,
UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता. पाहत रहा विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो. विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. वळूयात पुढच्या बातमीकडे. महानगरपालिकेकडून थकीत भाडे प्रकरणी खत्री कॉम्प्लेक्स व प्रियदर्शनी मार्केटमधील दुकानांना सील लावण्यात आलं असून 88 लक्ष रुपयांचे भाडे अद्यापही थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. महानगरपालिकेच्या बाजार परवाना विभागानं महानगरपालिका आयुक्त हेमंत पवार यांच्या आदेशान्वये सदर कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या दुकानदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले असून अनधिकृत करारनामे केल्याची कारवाई दरम्यान उघड झाले. महानगरपालिकेचे आयुक्त हेमंत पवार यांच्या आदेशान्वये शहरातील खत्री मार्केट आणि प्रियदर्शनी मार्केटमधील दुकानांना सील लावण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त पवार यांनी दिलेल्या आदेशान्वये खत्री मार्केट आणि प्रियदर्शनी मार्केटमधील दुकानदारांकडे मोठ्या प्रमाणात भाडे थकीत होते. जयस्तंभ चौकात असलेल्या प्रियदर्शनी व्यापारी संकुलातील 54 तर खत्री मार्केटमधील 137 दुकानांना सील लावण्याची कारवाई उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार परवाना विभागाचे निरीक्षक केशव ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी आनंद काशीकर, अभियंता संकेत वाघ, स्वप्नील महल्ले, अमर सिरवानी या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. या कार्यवाहीत अतिक्रमण विभागही सहभागी झाला होता. त्यांनी दुकानासमोर दुकानदारांकडून ठेवण्यात येत असलेला 2 ट्रक माल जप्त केलाय. यावेळी अनधिकृत कारनामे केल्याचे आढळून आले असून शहरातील युवकांना व्यवसाय करीत रोजगार मिळावा या उद्देशाने तत्कालीन लोकप्रतिनिधी व प्रशासनाने निर्णय घेत व्यापारी संकुलाची निर्मिती केली होती. असोसिएट बिल्डर्स खेमचंदानी यांच्या माध्यमातून प्रियदर्शनी व्यापारी संकुलाचा विकास झाला होता. मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याची बाब समोर आली आहे. महापालिका प्रशासनाने 87 लाख रुपये थकीत भाडेवाढी भरण्याची नोटीस बिल्डरला बजावली आहे. भाड्याचा भरणा न केल्यानं 48 दुकानांना सील लावण्यात आलाय. वळूयात पुढच्या बातमीकडे. MIDC परिसरातील प्लॉट नंबर E16 मधील कूलटेक एंटरप्राइजेसच्या फॅक्टरीला भीषण आग लागली होती. लाखो रुपयांचा कूलरच्या कूलिंग पॅडचा कच्चा माल या आगीत भस्मसात झालाय. श्रीकृष्ण दंडे यांच्या मालकीच्या फॅक्टरीमध्ये आग कशी लागली व नुकसानाचा आकडा अद्यापही प्राप्त होऊ शकलेला नसून आगीत गोविंद घुले नामक सबस्टेशन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. शहरातील MIDC परिसरातील प्लॉट नंबर E16 मध्ये असलेल्या कूलटेक एंटरप्राइजेस या फॅक्टरीला दिनांक 17 मेच्या रात्री 8 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्यानं लाखो रुपयांची हानी झाली असल्याचा अंदाज आहे. अमरावती येथील MIDC परिसरात मनोज अग्रवाल यांना प्लॉट नंबर E16 मध्ये कूलटेक एंटरप्राइजेसच्या फॅक्टरीमधून आगीच्या ज्वाला निघत असल्याचे दिसून आले. त्यांनी अग्निशमन दलाच्या दोन्ही नंबरवर संपर्क साधला असता ते नंबर लागले नाही. त्यामुळे त्यांनी याची माहिती राजापेठ पोलिसांना दिली. ठाणेदार किशोर रघुवंशी यांनी तात्काळ अग्निशमन दलास पाचारण करून 3 गाड्या घटनास्थळावर पाठवल्या. सदर कूलटेक एंटरप्राइजेस ही फॅक्टरी श्रीकृष्ण दंडे यांच्या मालकीची असून या फॅक्टरीत कूलरच्या कूलिंग पॅड्स तयार करण्यात येतात आणि फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात कच्चा मालही उपलब्ध होता. यामुळे संपूर्ण माल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. संध्याकाळी कारखाना बंद होण्याच्या वेळी ही आग लागल्यामुळे प्राणहानी झाली नाही, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. आग विझवताना गोविंद घुळे राहणार बडनेरा सबस्टेशन कर्मचारी किरकोळ जखमी झालाय. या कारखान्याच्या एका बाजूला सरकी तर दुसरीकडे ऑइलचा कारखाना आहे. आग जर पसरली असती तर मोठी वित्तहानी झाली असती. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे 10 बंब लागले. आगीचे कारण व नुकसानीचा आकडा प्राप्त होऊ शकला नसून पुढील तपास राजापेठ पोलीस करतायत. तर बातमीपत्रात थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. हुक्का पार्लरच्या गुळगुळीसाठी NOC वर केली खोडतोड, दोघांना केली अटक. महानगरपालिकेने सील केलेली दुकाने 15 दिवस उघडण्यासाठी मुभा देण्यात यावी. व्यापाऱ्यांनी घेतली मनपा आयुक्त यांची भेट. कूलटेक एंटरप्राइजेसच्या कारखान्याला लागली भीषण आग, लाखोंची हानी. आयुक्तांच्या निर्देशावरून खत्री आणि प्रियदर्शनी व्यापारी संकुलातील दुकानांना लावले सील.
अमरावती जिल्ह्यातील 11 केंद्रांवर नाफेडच्या तूर खरेदीस प्रारंभ, 50,000 पोत्यांची आवक. तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. विदर्भाशी जुडलेल्या संपूर्ण बातम्यांसाठी बघत रहा फक्त VCN न्यूज. नमस्कार.